मध्ये तर म्हणजे काचेच्या बांगड्यांच्या शॉपमध्ये तिथे या बांगड्या आवडल्या आणि मोहकाचा बायकांना आवडत नाही, मग तिथे क्लिपही घेतल्या. या 2 बेडशीट मी सिलेक्ट केल्या की याच्यावर लक्ष्मीपूजनासाठी म्हटलं थोड्याफार छान वाटतील. मग कलर पण असे ब्राईट होते, एक ब्राईट एक लाईट घेतला. आणि हा जो ब्लाऊज आहे सगळी पूर्वतयारी चालली आहे बघा, म्हणजे इतकी गडबड असती ना, ऐनवेळी सगळं रेडी ठेवलेलंच बरं. हा माझ्या साडीवरचा ब्लाऊज आहे. सकाळी ना बागेमध्ये छान असं फूल आलं होतं जास्वंदाचं. म्हटलं चला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान असं गुलाबी कलरचं जास्वंदी फूल जे लक्ष्मीला आवडतं ते अर्पण केले. आणि पुढे तयारीला लागले छान अशा उंबरठा लेपनाला. आणि उंबरठा लेपन हे आजकाल सगळेच करतात, पण केलं पण पाहिजे. कारण हे जे सुवासिक द्रव्य तुम्ही ॲड करता, कापूर, गंगाजल, परत तुम्ही रोज वॉटर ॲड करता, त्यामुळे काय होतं एक छान असा सुवासिक वास त्या उंबरठ्यावर येत असतो आणि त्या वासाने लक्ष्मी प्रसन्न होतं ते. आणि आतमध्ये येताना तिला किती प्रसन्नदायक आणि आनंददायक वातावरण निर्माण होते. या सुवासिक वासाने तिला पण छान वाटते, आतमध्ये येताना आपल्याला सुद्धा छान वाटते. म्हणून हे उंबरठा लेपन गुरुवारी म्हणा, अमावस्या पौर्णिमेला नेमा, शुक्रवारी, मंगळवारी जमेल त्या वारी तुम्ही नक्की करा. उंबरठ्या पुढेही हळदीचं लेपन केल्यावर सणावाराला चांगलंच वाटते, नाही का? आणि आपल्या चुलीची ही पूजा नक्की न विसरता केली पाहिजे. कारण आपली ही जी चूलच असते ती आपल्याला अन्नपूर्णा देवीसारखी असते, देवी समान असते. आपल्याला ती अन्न शिजवून देत असते, त्यामुळे तिचेही तुम्ही सणावाराला नक्की पूजन करत जा. लक्ष्मीपूजनासोबत मी शेगडीची अशी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर ना आली आराध्याची रांगोळी पाहिला. तर ही आहे माझी